मैदा मी ही मोठी वाटी घेतलेली आहे, मैदा टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हा रवा आहे, रवाही टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हे काळे तीळ आहे, काळे तीळ पण टाकून घ्यायचे। त्याच्यानंतर ओवा आहे, हा ओवा पण मी टाकून घेतलेला आहे। थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। सगळं एकत्र करून गरम तेल मी त्याच्यामध्ये टाकत आहे, 1 चमचा। सगळं एकत्र करून असं थोडं थोडं पाणी घालून घ्यायचे आणि हे पीठ मळून घ्यायचं। असं पीठ मळून ठेवायचं आहे आपल्याला 10 मिनिटासाठी। त्याच्यानंतर आपण समोसाचा मसाला कसा करायचा ते आपण बघूया। खलबत्ता घेतलेला आहे, खलबत्त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं, धने, सौंफ टाकून घ्यायची, बडीशोप। आता वाटून घेत आहे हे तीन मिश्रण। असं बारीक करून घ्यायचं सगळं मिश्रण। त्याच्यानंतर आपण इथे बटाटे घेतलेले, हे बटाटे चांगले मॅच करून घ्यायचे। ओके, मॅश झालेले आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये वाटाणे टाकणार आहे। वाटाणे आपण टाकून घेतलेले आहे। हे सगळं मिश्रण एकत्र करून त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची। कोथिंबीर टाकली, आता याच्यावरती आपण फोडणी द्यायची। मसाला टाकून झाल्यावरती त्याच्यानंतर गरम मसाला, वेज मसाला आणि हळद हे सगळं एकत्र करून घ्यायचं। बघ टाक ना, हा मसाला सगळा हा एकजीव करून हा फिलिंगमध्ये टाकायचा आहे। त्याच्यानंतर मीठ पण टाकून घ्यायचं आहे, मीठ टाकलेलं आहे। अजून थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। सगळं परत मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। बघा किती सुंदर दिसतंय। अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे। समोसा बनवून घेऊया। असं पीठ घेऊन घ्यायचं, असं लांबट त्याला शेप द्यायचा लांब। लांबट असा आकार दिल्यावरती हे असे मधून कट करून घ्यायचं। असे हे 2 झाले कट। आपण पाणी घेऊया, त्याच्यानंतर असा शेप द्यायचा समोस्याला। असा शेप दिला तर हे शेप दिल्यावरती आतमध्ये भरायचं समोस्याचं आणि हे नंतर असं
हे आपले समोसे आता वळून तयार झालेले आहे. तरी आता आपण ह्यांना तळायचं आहे. आता हे मी तळण्यासाठी एक एक सोडत आहे. समोसे तयार आहेत. बघा हे मिनी समोसे तुम्हाला कसे आवडले. अशा प्रकारे मी समोसे बनवले आहे. तुम्हालाही आवडत असेल आणि माझ्या चॅनेलला असंच बघत राहा. कोणी नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि समोसे कसे बनवले आहे तर प्लीज कमेंटमध्ये तुम्ही सांगा.